आपल्या स्त्रियांचं घराशी घट्ट नातं असतं. कारण आपण एका छोट्यातल्या छोट्या धाग्याने घर तयार करत असतो, म्हणजे विणतच असतो. आणि हे सगळे धागे जोडून एक सुंदर असं घरटं तयार होतं. जसा फुलांचा सुगंधाशी जितका जवळचा संबंध आहे, पायांचा साखळीशी, तसाच ना आपल्या घराशी एकदम जवळचा संबंध आहे. आणि त्याच घराला आपण घरपण आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो. खरं तर आपणच स्त्रिया घराला घरपण आणत असतो आणि घराला घर बनवत असतो. नाहीतर ह्या सगळ्या भिंती अशा स्त्री नसती तर अगदीच अशा काही निरुत्साही राहिल्या असत्या. पण या प्रवासामध्ये आपण 2 दिवस जरी बाहेर गेलो ना, तरी घरातलं घरपण हरवतं बरं आपल्या विना. नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मला ना कळण्याची भाकरी बनवण्यासाठी त्याचं दळण तयार करायचं होतं. त्यासाठी मी घेतलेली आहे अर्धा किलो ज्वारी आणि पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. ज्वारी उडदाची डाळसोबतच अगदी छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि 4 ते 5 चमचे धणे घेतलेले आहेत. थोडेसे 8 ते 10 आपले मेथीचे दाणे घेतलेले आहेत. 2 चमचे जिरे घेतलेले आहे आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे. याची ना भाकरी दशमी आमच्याकडे खूप आवडते सगळ्यांना, म्हणून मग आम्ही नियमित याचं म्हणजे पीठ बनवून घेत असते. त्यानंतर मला ना आपलं जी भाजणी असते थालीपीठची, तीही बनवून घ्यायची होती. कारण की बऱ्याच दिवसांपासून मी थालीपीठ भाजणीच बनवलेली नव्हती. जवळपास नाशिकला बनवली असेल त्या वेळेसच मी बनवलेली. अनिता ताईंनी ना कमेंट केलेली की मीठ हे काचेच्या बरणीत ठेवा. हो, काय झालेलं की मी ना मिठाची बरणी घासून घेतलेली आणि असं विचार केला हे मीठ तात्पुरता मी या डब्यात भरलेलं, पण नंतर वाटलं की जाऊ द्या, आपण नवीन घरात जेव्हा राहायला जाऊ ना तेव्हाच काचेच्या बरणीत टाकू आणि आता जे आहे त्याच्यातच वापरून घेऊ. थालीपीठचं भाजणीचं प्रमाण ना प्रत्येक गावानुसार म्हणजे एरियानुसार ना चेंज होतं आणि आता कुठला ऋतू सुरू आहे त्यानुसार पण थोडेफार थालीपीठच्या भाजणीमध्ये बदल केले जातात. तर काही जण ना गहू ॲड करतात, काही जण करत नाही, काही जण बरेचसे आपले कडधान्यांचा वापर करतात, काही जण करत नाही. तर मी ना 3 वाट्या ज्वारी घेतलेली आहे, 1 वाटी आपली बाजरी घेतलेली आहे आणि त्याहून छोटी वाटी म्हणजे 1 वाटी जेवढी ज्वारी घेतली ना त्यापेक्षा छोटी वाटी मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी मी चवळीची डाळ, पाव वाटी मठाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ असा वापर केलेला आहे. म्हणजे जर तुमच्याकडे आपलं मठाची डाळ नसेल ना तर मटकीही तुम्ही वापरू शकतात. पण काही जण काय करतात हिरवे मूग पण वापरतात आणि मुगाची डाळ पण वापरतात. पण हे दोघं वापरल्यामुळे ना थोडी जी आपली भाजणी म्हणजे थालीपीठ बनवतो ना त्यावेळेस ते ना असं मऊसूत होत नाही. म्हणून एकतर मूग वापरा नाहीतर मुगाची डाळ वापरा. कारण की मी हा स्वतः अनुभव घेतलेला म्हणून मी तो तुमच्यासोबत शेअर करते. नंतर रोहिणी ताईंनी मला विचारलेलं मी कुठली चहा पावडर वापरते. यापूर्वी अजून कोणीतरी विचारलं होतं तर रेड लेबल नॅचरल वापरत असते. तर आणि एक छोटी वाटी मी तांदूळचाही वापर केलेला आहे. एक लहान वाटी मी पोहे घेतलेला आहे. काही जण साबुदाणेही वापरतात, ते आपल्या आवडीवर डिपेंड आहे. तर मी अगदी छोटीशी जी वाटी असते ना तर ते साबुदाणे घेतलेले आहेत. मग मी हे थालीपीठची भाजणी बनवण्यासाठी 3 वाट्यांचा वापर केलेला आहे. एक मोठी वाटी, एक मीडियम साईज आणि एकदम स्मॉल साईज. साबुदाणे मी काढलेलेच होते बाहेर तर ते लगेच मी बरणीतही भरून घेतलेले. अशी भाजणी जर बनवून ठेवली ना तर नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी ना हलकं फुलकं जेवण म्हणून खूप सोपं जातं. कारण की ना या भाजणीमध्ये आपण वेगवेगळं म्हणजे भाज्या, पालेभाज्या, नंतर नुसता कांदा जरी ॲड केला तरी चविष्ट असं थालीपीठ तयार होतं. दह्यासोबत खाता येतं.
नुसतं जरी थालीपीठ खाल्लं ना तरीही चविष्ट लागतं. एक छोटी वाटी धने घेतलेले आहेत आणि तीच छोटी वाटी अर्ध मी जिरे वापरलेलं आहे आणि चव ओवांची आवडते म्हणून मी अगदी पाव चमचा ओवांचाही वापर केलेला आहे आणि पाव चमचा ना मेथी दाणेही वापरलेले आहेत मी. मेथी दाण्यांमुळे ना छान अजून चव वाढून जाते थालीपीठाची. आणि यामधला ना सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे नागली. नाचणीचाही मी वापर केलेला आहे. एक मोठी वाटी मी नाचणी घेतलेली आहे. ती स्वच्छ बघून घेतली. आधी ना मी 2 वाटी ज्वारी घेतली होती, पण बाजरी पण समप्रमाणात घ्यायची असते. पण उन्हाळा असल्यामुळे मी ज्वारीचा जास्त वापर केलेला म्हणून 3 वाट्या ज्वारी घेतलेली. थालीपीठ असा प्रकार आहे ना, की यामध्ये इतकंच ॲड करा, तितकं करा असं नाही आहे. आपण आपल्या मनानुसारही करू शकतो. फक्त धान्याचा जास्त वापर करायचा असतो म्हणजे हे सगळं बॅलन्स व्हायला हवं म्हणून. आणि मूग डाळ मी जी घेतलेली आहे पिवळी न घेता सालासकट जी मूग डाळ असते ना ती 1 वाटी घेतलेली आहे. कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ना आधी मी काय करायची प्रत्येक जे कडधान्य असायचं किंवा जे ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू हे ना मी भाजून सेपरेट भाजायची. यावेळेस मी गव्हाचा वापर केलेला नाही आहे. पण आता हे संपूर्ण एकत्रच करून घेतलं आणि भाजून घेतलं. फक्त भाजताना आपण हे लक्षात ठेवायचं, हे कंटिन्यू मिक्स करत राहायचं. थोडंही आपण चमचा बाजूला घेतला ना, तर धने, जिरे आणि हरभरा डाळ असते ना, ही लवकर करपते. म्हणून नेहमीच ज्यावेळेस आपण हे भाजतो ना, जर एकत्र केलेलं असेल हे धान्य, तर कंटिन्यू मिक्स करत राहा. किचनमध्ये हे सगळे कामं सुरू होते आणि बाजूलाच मी तनिष्का उन्नतीला अभ्यासालाही बसवलेलं, कारण की आता लवकरच एक्झाम सुरू होणार आहे. एक छोटी वाटी मी उडदाची पांढरी डाळी घेतलेली आहे. थोडासा कलर चेंज झाला आणि छान वास यायला लागला ना तर मी गॅस बंद करून देते आणि ही भाजणी तयार झाली असं समजते आणि मग थंड झाल्यानंतर हे मी डब्यात भरते आणि तळून आणते. आणि यानंतर ना काय होतं, मुलांची सकाळची स्कूल असली ना तर झटपट हा ना म्हणजे टिफिनमध्येही आपण देऊ शकतो. पराठा कणिक भिजावी लागते मग तयार होतो, पण हे कसं आहे पाणी आणि काहीतरी भाजी ॲड केली तर अगदी झटपट असं थापलं की तयार होऊन जातं. दुधाचे ना 3 पातेले जमा झालेले म्हणजे त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध होतं, तर ते मी एकाच पातेल्यात करून घेतलं आणि नंतर खूप सारे भांडे दुपारी घासलेले. मग ती भांडी आता मला लावूनही द्यायची होती मांडणीवरती. भाजणी झाल्यानंतर जेवण सोबतच बनवलेलं मी आणि त्यानंतर ना किचन ओट्यावरचा पसारा आवरून घेतला. कारण की जर लेट झालं असतं तर मलाही कंटाळा आला असता आणि आपल्याला उन्हाळ्यात ना झटपट कामं होऊन जावे असं वाटत असतं. तर मी ना लवकरच स्वयंपाक करून घेते, कारण की खूप गरम होतं नंतर आणि उत्साहही कमी होऊन जातो मग उष्णतेमुळे. भांडीही लावून झालेली आहेत. किचन ओटा बऱ्यापैकी स्वच्छ झालेला आहे. थोडीशीच भांडी घासायची राहिलेली आहेत. किचन सिंककडे आल्यानंतर ना मी आधी चेक करते तिथे गोम तर नाही आहे ना, मला खूप भीती वाटते. मगच मी तिथे उभी राहते आणि नेमकं माझ्याकडून काल झालेलं की तेलाची जी बरणी आहे ना ती मी ह्या पातेल्यात अडकवून दिली. ज्यावेळेस मी भांडी जमा केली ना तर असं वाटलं की अडकणार नाही, पण ती तेलाच्या चिकटपणामुळे अडकली आणि परत काढणं ना खूप त्रासदायक ठरलं. रात्री ना लवकर जेवण बनवलं, लवकर जेवण झालं तर गॅस ओटा आवरायला आणि भांडी घासायला ना उत्साह येतो. पण जर लेट झालं ना खरंच ही कामं करायला ना फार आपल्याला, कारण की आपणही दिवसभरात कामं करून थकलेलो असतो. एकतर जेवण बनवतानाच मी सोबत सगळं आवरत असते. नाहीतर म्हणजे आधी जे आवरायचा ना मी प्रयत्न करते की जेवणानंतर ना कमीत कमी कामं शिल्लक राहायला हवीत. प्रत्येक दिवशी किचन ओटा रात्री झोपताना स्वच्छच व्हायला हवा मी असं म्हणणार नाही, कारण की प्रत्येकाच्या म्हणजे वेगवेगळ्या गरजा असतात, कारण की कुणाला लहान मुलं असतात त्यामुळे नाही शक्य होत. पण मी ना माझ्यासाठी स्वच्छ करते, कारण की दुसऱ्या दिवसाची सकाळ ना छान अशी प्रसन्न व्हावी म्हणून. कारण की जर तिथे भांडी पडलेले असले खूप पसारा असला ना तर मलाही फ्रेश वाटत नाही.
मी ना गेल्या 2 महिन्यापासून ना हा फेस वॉश रात्री झोपताना यूज करते आणि सकाळी उठल्यानंतर ना हे मी हरभरा डाळीचं आणि मसूर डाळीचं पीठ दळून ठेवलेलं आहे. तर मुलीही वापरतात ते पीठ. तर त्यामुळे ना चेहरा असा छान होतो. पण जो फेस वॉश दाखवला ना मी तुम्हाला, खूप छान आहे. कारण की मी ना चेहऱ्याला लावायचे प्रॉडक्ट तुमच्यासोबत कधीही शेअर करत नाही. प्रत्येकाच्या स्किननुसार हे वेगवेगळे असतात. पण हा ना ऑल स्किनसाठी मला युजफुल वाटला, कारण की मी हिवाळ्यातही वापरला त्याला आणि आता उन्हाळ्यातही. खूप सॉफ्ट फील होतं आपली स्किन आणि अशी मस्तच असं तेज वाटतं मला चेहऱ्यावरती ते लावल्यानंतर. आणि वास तर इतका छान लाईट आहे, पण इतकं मस्तच वास आहे त्याचा. रात्री झोपताना ना चेहरा स्वच्छ करून झोपलं ना तर खूप छान फील होतं. म्हणजे चिकचिक होत नाही, उन्हाळ्यात तर अजिबात होत नाही. मग त्यामुळे ना मी रोज म्हणजे आवरल्यानंतर ना झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करून घेते. तुम्हाला वाटेल किचन सिंकमध्ये कशाला चेहरा धुत आहे, पण ना बाहेर खूप अंधार आहे आणि बाहेर ना म्हणजे सिंकच नाही आहे तिथे. तर मग तिथे चेहरा धुतो आम्ही, जिथे भांडी धुणं करण्याचा एरिया आहे तिथे. पण आता अंधारामुळे तुम्हाला दिसणार नाही, म्हणून मग मी इथे एक दाखवलेलं आहे. चेहरा धुतल्यानंतर ना आपण एकदम जोरात असा पुसतो, तर तसा पुसायचा नाही. मी हे केव्हा बघितलेलं, आमच्या एक इलेक्ट्रॉनिक्सच्या मॅडम होत्या. तर त्या ना उन्हामध्ये पण म्हणजे नेहमीच असं चेहऱ्याचा जो घाम असायचा ना, एकदम स्मूथली अशा त्या चेहरा पुसायच्या. तेव्हापासून ना आम्ही सगळ्या मुली ऑब्झर्व करायचो प्रॅक्टिकलला आणि मग त्या पद्धतीने मीही चेहरा धुतल्यानंतर ना असा रखडून पुसत नसते, अगदी स्मूथली पुसते. उन्हाळ्यात ना म्हणजे झाडांना किती पाण्याची गरज असते रोजच्या रोज. हे बघू शकतात तुम्ही, बुडबुडे आलेले आहेत पाणी टाकल्याबरोबर. नंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी होती, तर तनिष्का, उन्नतीने आणि तिच्या मैत्रिणींनी ना खूप सारी धमाल केलेली. मस्त पाण्यामध्ये डान्स केलेला. मलाही माझे कॉलेजचे दिवस आठवत होते. आम्ही हॉस्टेलला असताना ना खूप सारी धमाल करायचो सगळ्या मुली. तुम्हाला अंमळनेरचं प्रताप कॉलेज माहिती असेल तर तिथल्या हॉस्टेलला राहत होती मी आणि नंतर शिरपूरच्या RC पटेलला तिथे राहत होती. डान्स वगैरे, पाणी खेळून झालं, कलर खेळून झाला, त्यानंतर कचोरी समोस्याची मस्त पार्टी केलेली त्यांनी. मैत्रिणींनो, आता आपण थांबूया आणि परत नवीन दिवशी छान असं काहीतरी वेगळं घेऊन मी तुमच्यासोबत नक्कीच येणार.